दमयंतीच्या भक्तासाठी श्री खंडोबा बानाई विवाह नळदुर्गमध्ये कसा झाला याची कथा आज आपण बघणार आहोत. मणी आणि मल्ल या उन्मत्त दैत्याचा वध करण्यासाठी महादेवाने खंडोबाचा अवतार धारण केला. ही आख्यायिका आपल्याला सर्वांना माहीत आहे. खंडोबा नळदुर्ग आणि अनदूर मध्ये कसे प्रकट झाले, या स्थानाचे महत्त्व काय याची आख्यायिका आपण पाहणार आहोत. कृतयुगामध्ये नळदुर्ग येथील भुईकोट किल्ल्यात नळ दमयंती राजा राणी राहत होते. दमयंती राणी ही श्री खंडोबाची निस्सम भक्त होती. राणी रोज पहाटे उठून श्री खंडोबाच्या दर्शनासाठी आदिमैलार येथे जात होती. किल्ल्यामध्येच असलेल्या एका कल्पवृक्षावर बसून राणी आदिमैलारला जात असल्याचे मार्तंड भैरव ग्रंथामध्ये लिहिले आहे. 1 वर्ष उलटून गेल्यानंतर एक दिवशी राजा पहाटे उठला तर राणी दिसेना. तेव्हा त्याला संशय आला आणि दुसऱ्या दिवशी तिला न सांगता तिच्या पाठीमागे गेला. राणी कल्पवृक्षावर बसली होती तर राजा झाडाच्या पारंब्या धरून लोंबकळत आदिमैलारला गेला. राणी जेव्हा मंदिरात गेली तेव्हा खंडोबाने तुझा पती मागे लपला असल्याचे सांगून त्या दिवशी दर्शन दिले नाही. तेव्हा राजाने माफी मागून श्री खंडोबास नळदुर्गमध्ये प्रकट होण्याची विनंती केली. त्यानंतर दमयंती भक्तासाठी नळ राजाच्या विनंतीनुसार श्री खंडोबा नळदुर्गमध्ये प्रकट झाले. श्री खंडोबाने दमयंती राणीला दिलेल्या दृष्टांताप्रमाणे नळ राजाने त्या ठिकाणी मजदुराकरवी खोदकाम केले असता एक दगडी मूर्तीतून रक्ताची धार वरती आली. तोच दगड राजाने श्री खंडोबाची मूर्ती म्हणून प्रतिस्थापना केली. म्हणून या दगडी मूर्तीवर एका बाजूला खच पडलेली आजही दिसते. ही दगडी मूर्ती स्वयंभू असून ती जागृत आहे. पुढे दमयंती राजाच्या भक्तीसाठी श्री खंडोबाने बानाईला चंदनपुरातून आणून याच भुईकोट किल्ल्यात लग्न केले आणि नंतर जेजुरीला नेले. श्री खंडोबा आणि बानाईच्या विवाहामुळे ही श्री क्षेत्र अणदूर मैलारपूरला विशेष महत्त्व आले आहे. कालांतराने नळराजाने बांधलेले मंदिर 1664 मध्ये इब्राहिम आदिलशाहने उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी आपली बुरुज बांधला. त्यानंतर खंडोबाचे मंदिर बोरी नदीच्या काठावर बांधण्यात आले. या मंदिरात 17व्या शतकात एक अनिष्ट कृत्य करून मंदिर भ्रष्ट करण्यात आले. नंतर श्री खंडोबा मंदिर अणदूरला बांधण्यात आले. अणदूरचे मंदिर 3 वेगवेगळ्या काळात झाल्याचे दाखले आहेत. मुख्य शिखर, सभामंडप आणि तटबंदी भिंत हे वेगवेगळ्या काळात करण्यात आले आहे. या मंदिरात सध्या 2 प्रवेशद्वार असून मंदिर हेमाडपंथी आहे. मंदिर पुरातन असून सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. या मंदिरास राजश्री शाहू महाराजांनी जमीन दान केल्याचे दाखले सापडले आहेत. अहिल्याबाई होळकरांनाही सभामंडप बांधून दिल्याचे पुरावा आहे. मैलारपूर हे कोरपे नावाच्या भक्ताने बिनशिखराचे मंदिर बांधले आणि श्री खंडोबाचे अणदूर येथे 10 महिने, मैलारपूर येथे 2.25 महिने वास्तव्य राहील असा लेखी करार अणदूर आणि नळदुर्ग या वेगवेगळ्या गावाच्या मानकऱ्यांना करण्यात आला. आजही अनेक वर्षे ही प्रथा गुण्यागोविंदाने सुरू आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अणदूरच्या श्री खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. मैलारपूर मंदिरावर शिखर बांधण्यात आले. त्याची अनेक वेळा रंगरंगोटी करण्यात आली. खंडोबाची दररोजची 2 वेळा पूजा करण्यात येते. दगडी मूर्तीवर हळदीचा लेपन देऊन त्याद्वारे नाक, डोळे, मुकुट बसवण्यात येतो. रोज अलंकार वस्त्र बदलण्यात येते. दिवाळीच्या पाडव्याला सोन्याचे दागिने घातले जातात. या दिवशी श्री खंडोबाचे रूप पाहण्यासारखे असते. अणदूरची श्री खंडोबा यात्रा मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला म्हणजे देव दीपावलीला असते. त्यानंतर खंडोबाचे मैलारपूर येथे प्रस्थान होते.